सुगीर दादा, हा थंडा घ्या. तर सामन्या सुरू होताना पाहतोय निश्चित आमच्यासोबत काही डिस्कस सुद्धा होणार आहे. आमचे नंबिवली गावचे लाडके पोलीस पाटील नियमित सहयोग मोठा असतो निंबोली टीमच्या बाजूला. आज मात्र स्वतः या सामन्यामध्ये बाहेर बसले आणि विशालला इनमध्ये केले. दादा, काय व्यक्तिगत मत असतील टीम बद्दल? सध्या तरी आई वज्रेश्वरी निंबवली संघामार्फत अतिशय सुरेख आणि सुंदर कामगिरी सर्व खेळाडूंच्या मार्फत आपल्याला बघायला भेटते. म्हणजे मला वाटतं की 3 पैकी 3 जिंकून टॉप वर राहील. नक्कीच तसंच प्रयत्न माझ्या मते राहील आमच्या संघाकडनं. पहिलाच बॉल पुल केलाय पाहते आपण मेडिकेट क्षेत्राकडे, चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हलिंग होते. विशाल आलाय तिथं पाहते आपण आणि काय थ्रो केलाय. वा, अतिशय चांगला फटका पाहतोय आपण. 2 धावणीचं मात्र खातं उघडलं गेलं टीमचं पाहतोय आपण. गावदेवी माता पुंडा संघाचा जर विचार केला आपण असोसिएशन मध्ये क्रमांक 5 वर आहे आणि जाता जाता मात्र कैला दादा गोड तरी करेल काय हा सामना जिंकून दमन दौरा. सज्ज होताना पाहतोय आपण. बॉलर चांगला बॉल होता, चांगला बॉल आहे पाहतोय आपण. इथं मात्र निश्चित धोका निर्माण झालाय आणि अंडर आर्म थ्रो लागत नाहीये. आणि हे बघा, नाटकीय फनी मोमेंट पाहतोय आपण. शेवटी मात्र फलंदाज होतोय बाद. अतिशय एक चांगलं फनी मोमेंट पाहायला मिळाला पण आणि तिथं कैलास दादा अँड कंपनीचा विचार केला पण यस ॲडव्होकेट सुद्धा आहेत पेशंट जर पाहिला आपण गावाचे पोलीस पाटील निंबवलीचे. कॉमेंट्री बॉक्स असो, स्कोरर असो साठी आमचे सुकील दादा नेहमी त्या खूप मोठे योगदान देतात. मात्र पंच सुद्धा असो. चांगला बॉल पाहतोय आपण. पुल करण्याचा प्रयत्न बॅटर आलाय खेळपट्टीवर. उमेश पाहतोय आपण स्ट्राईकला आहे आणि अजून एक बॅटर होतोय बाद. नवीन बॅटर गेले पाहतोय आपण. संतोष गेले खेळपट्टीवर. यासाठी जे जब विकेट गिरता है तब समय रहता है तब बजाने का. चांगला फटका आहे. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण होते. 2 धाव आणि इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण. चुकीला माफी नाहीये. तिथं कोण होते? विशाल. गॉगल पहन के तो हीरो लग रहे हैं. अतिशय क्लास फटका होता. खराब क्षेत्ररक्षण विशाल यांचं पाहतोय. कधी इनमध्ये संधी मिळाल्या त्या संधीचं सोनं करायचंय, नंतर बाहेरच असतील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. मात्र परफेक्ट फटका खेळता आला नाहीये. डॉट बॉल इथं मात्र काढतोय बॉलर. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर इथं मात्र स्थिर आहे ती. जर पहिले आपण धावफलकावरती धावसंख्या 7 अराउंड द लेग नाही म्हणता येईल. परफेक्ट यॉर्कर होता त्यावर दांडी झाली. गोल विकेट क्रमांक पाहतोय आपण. 3रा पतन पाहायला मिळालंय आणि षटकाची समाप्ती. यस, दोन्ही टीम आलेले आहेत पाहतो आपण. शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्गी विपक्ष गावदेवी भादवड बी.
वेलकम. आमच्यासोबत रवी जोशी आणि उपाध्यक्ष विजय पाटील दादांचं शुभ आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कैलास शेलार पाहतोय आपण, नवीन बॅटर गेलाय खेळपट्टीवर. पुढे होणार फटका चांगला आहे, चेंडू जाईल मिडविकेटच्या वरतून आलाय हा षटकार. एक दादा आवाज कमी करायची एक महत्त्वपूर्ण सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. या बॉल नंतर खूप मोठी सूचना आहे सर्व टीम आणि प्रत्येक क्रिकेटपटूसाठी. दरम्यान पाहतोय की आपण हा बॉल चांगला आहे. सूचना नीट ऐकायची आहे. येणाऱ्या मे किंवा जून महिन्यात ओरिजिनल 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे साहेब यांच्या माध्यमातून तिरुपती बालाजीला त्यांच्याकडून प्रत्येक टीमला दर्शन करण्यासाठी ते घेऊन जाणार आहेत. त्यासाठी खाणं पिणं सगळं ट्रॅव्हलिंग खर्च दादाकडे असेल. त्यासाठी दयानंद चोरगे साहेबांचं आपण यस पाहतोय की आपण शुभ आगमन सुद्धा झालंय. मित्रांनो, ज्या प्रकारे मी उल्लेख केलाय ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून सर्व टीमला सर्व खेळाडूला तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी या ओरिजिनल 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि भिवंडीकरांचं मोठं नेतृत्व दयानंद चोरगे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला प्रत्येक टीमच्या खेळाडूला तिरुपती बालाजीचं मोफत दर्शन आहे. तिथं राहण्याची जेवणाची व्यवस्था ट्रॅव्हलिंग खर्च संपूर्ण दादा करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक खेळाडूने आपले नाव नोंदणी करण्यासाठी भोलेनाथ पाटील यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे. आणि मला वाटतं की दादाचं शुभ आगमन सुद्धा झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. भिवंडीची अनमान शान, नो डाऊट हजारो युकेच्या गळ्यातली ताईत मी नेहमीच उल्लेख करतोय असे ओरिजिनल 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सर्वांचे लाडके दयानंद चोरगे साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि हा मात्र झेल होईल काय पाहायचंय, पण पोचू शकणार नाहीये. चांगलं शतक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावरती, इथे मात्र 15 धावा आहेत. मला वाटतं की कैलास दादाने आता पण 4 बॉल डॉट घेतले. यावरती मात्र हा फटका हवेत आहे. फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्र, पण विशाल वाट पाहतोय बॉलची. 2 धावा 5व्या बॉलवरती कैलास सेलर आपलं खातं उघडतोय आणि टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 17. चांगला बॉल पाहतोय आपण, बीट झाले परत एकदा पाहतोय. धावसंख्या धावपलकावरती स्थिर आहे. पाहतोय आपण 17 धावा. परत एकदा हा बॉल आता मात्र जाईल, सीमा रेषा पार होईल का पाहायचं. आणि बघता बघता चेंडू फायनली बाउंड्रीकडे निघून जाणार नाहीये, आतमध्ये थांबलाय. ठीक आहे, धाव का घेतली नाही समजत नाहीये. असं वाटलं की सीमा पार जाईल, पण आउटफील्ड धीमी बॅटिंग करताना कैलास दादा टर्न केले. पाहते आपण स्कोरलेगकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. त्या दरम्यान मात्र एक सिंगल आता मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या बॉलवरती सहज कंप्लीट. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 19. वेलकम सन ऑफ भिवंडी, सूरज जोशी आहे का?
सूरज जोशी. वेलकम सन ऑफ भिवंडी सूरज जोशी यांचं शुभ आगमन. पंचक्रोशी प्रीमियर लीग जी पार पडली होती तिथं मात्र मालिकावीरचा पुरस्कार ह्या खेळाडूंनी पटकावलाय असे आमचे मित्र. उनकी कहाणी अलग है भाई, जहाँ पर जाते छा जाते हैं. वेलकम सूरज दा, स्वागत आहे आपलं. नवीन बॅटर मला वाटतं की आता राजेंद्र हरणे गेले. महाराष्ट्र पोलीस चांगले बॅटर आहेत, पण कुठंतरी सचिन जाधवचं प्रदर्शन पुन्हा टीम मध्ये योग्य पाहायला मिळत नाहीये. जेव्हा जेव्हा सचिनचं प्रदर्शन चांगलं असतोय चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी सज्ज राहायचे. शिवणी स्पोर्ट जुनादुर्गी विपक्ष पाहतोय आपण. गावदी बादोड विनर विनर अशी फाईट पाहायला मिळेल. मला वाटते की हा फटका हवेत आहे. अयो बघा कोण आहे तिथं. संजय, विशाल नाहीये, विशाल दुसरीकडे आहेत. यस, मंगेद आणि मनापासून आभार व्यक्त करेन आणि त्याचबरोबर नितीन तरे दादांचं. यस, ही इनिंग होऊ दे आता. पुढच्या सामन्यात एका खेळाडूने दोन खेळाडूंनी पंच भूमिका पार पाडायची आहे. आणि पाहतोय आपण अतिरिक्त बॉल टाकावा लागेल, वाईटचा इशारा आलाय. आणि हा बॉल मात्र पाहतोय आपण हवाई फायर केला होता. फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केल्या जाईल. धावसंख्येत पुढे सरकते ती. धावसंख्या 20. चांगला बॉल पाहतोय आपण, चांगला बॉल बीट झालाय. निर्धाव बॉलची समाप्ती झाली आहे. बघा मित्रांनो, आम्ही जे उल्लेख केला होता की ओरिजिनल 40+ जेवढे पण संघ असेल त्या प्रत्येक संघाला तिरुपती बालाजीचं दर्शनासाठी संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे साहेबांनी यांनी होकार दिलाय. मे किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात तो निर्णय होईल. ज्या ज्या टीमला खेळाडूला यायचंय आपण भोलेनाथ पाटील यांच्याकडे आपल्या प्रत्येक टीमच्या खेळाडूचं नाव द्यायचंय. आधार कार्ड आपण निश्चित जमा करायचे आहेत. चला मॅच बॉल आलाय वाटते. यस विशाल, जसा सामना संपलाय आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. 26 धावायचा शेवटचा बॉल असेल. टॉस साठी मी यावेळेस पात्र हा बॉल पाहतोय आपण, चांगला बॉल आहे. आणि याच बरोबर पाहतो की आपण हा सामना इथं मात्र पहिली इनिंग समाप्त झाली आहे. टार्गेट ठेवले ते 27 धावाचं टार्गेट आहे. निश्चित या 40+ संघटनेचे आमचे या संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांना विनंती आहे की दादा आपल्या शुभस्ती या ग्राउंडवरती आपण एक पहिल्या या सामन्याचा टॉस करायचं आहे. दादा आपण या. पाहतोय आपण जोरदार टाळ्यांनी आपण दादाचं स्वागत करूया आपण. आणि मुसाबाई आपण सुद्धा यायचं आहे, कारण की टॉस आपण दादांच्या हस्तेच करून घेणार आहोत. सोबतच प्रवीण गुळीसाहेब अध्यक्ष आपण सुद्धा यायचं आहे.
उपाध्यक्ष सुद्धा आहेत पाहतोय आपण. विजय दादा फक्त एक काम करा, 2 अंपायर पाठवा या इनिंगसाठी. दोन्ही पंच जेवण घेतील, त्यानंतर आपल्याला सामने करू केले. कुठले तरी 2 अंपायर घेऊन जा. चेतन राऊत दादा तुम्ही जाऊ शकता. यस, हमारे अंपायर आप खाना खा लीजिए, खाना आ गया है. वेलकम, सुस्वागतम. हजारो युवकाच्या गळ्यातील दैत्याचे भिवंडीकरांचे आणि क्रिकेटवर ज्यांचं खरोखर खूप मोठं प्रेम आहे असे निश्चित ज्यांच्या माध्यमातून मला बालाजी चषकला 2009 मध्ये संधी दिली असे दयानंद चोरगे साहेब दादांचं शुभ आगमन होताना पाहतोय आपण. वेलकम दादा. दादा स्वागत आहे आपलं. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. यस, डॉक्युमेंट आपण लवकर जमा करायचे आहेत. प्रत्येक टीमचे कॅप्टनने आपली आपली जबाबदारी घेऊन आपल्या खेळाडूचे डॉक्युमेंट आपण जमा करायचे आहेत. स्कोरर पण आहे, अल्पेश दादा पण येईल बस. आणि आमचे असोसिएशनचे पंच पण असतील, कॉमेंटेटर पण असतील. मुस्साबाई आणि दादांचे शुभ असते. टॉस नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. निर्णय सांगायचा आहे. यस, काय निर्णय? क्षेत्ररक्षण. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया परिवर्तन. व्हाईस ऑफ निंबोली टीमचा विशाल आपण यायचंय. विशाल तारे मारतोय आकाशी फटके. नाही नाही तेवढं नाही दादा. बक्षीस मिळालं आज माझ्या पार्टनरला. धन्यवाद दादा. पवार दादा, मी सांगितलं होतं की निंबवली संघ आज एक अप्रतिम अशी कामगिरी करताना पाहतोय. आतापर्यंत तिन्ही सामन्यामध्ये पकड केली त्याने. पहिल्या 2 सामन्यामध्ये विजय, तर आताच्या सामन्यामध्ये पकड दिसतंय. ते एक सुंदर दृश्य. आणि निंबवली संघाचा जीत. मनोहर गुलवी, तुम्ही जीत पिक्चर मध्ये सनी देओलला तुम्ही याच ऍक्शन मध्ये बघितलं असेल. आणि मनोहर गुलवी यांची जी ड्रेसिंग दिसते ती जीत पिक्चर मधले सनी देओल अक्षरशः कार्बन कॉपी पाहताना दिसतं या मैदानामध्ये. डोक्यावर पट्टी पाहतोय. पुंडा संघाला किती भारी पडतोय तो कर्णधार. आणि नक्कीच मी सांगेन की निंबवली संघाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी मुसाबाई यांचं आगमन थोडं आताशीच झालेलं आहे. त्यांचं जी उपस्थिती असेल ही खूप मोलाचं एक मार्गदर्शन, सपोर्ट. मनोहर गुलवीसाठी एक सुवर्ण संधी. ज्यावेळी मी कॉमेंट्री करायला येतो त्यावेळी प्रत्येक खेळाडूसाठी सुवर्ण संधी उपलब्ध होते. मलाच काय समजत नाहीये. जर मनोहर गुलवी यांनी जर षटकार किंवा चौकार जर मारला तर मुसाभाईकडनं यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक, तसं शंकर गुलवी यांच्याकडनं 300 रुपयाचं पारितोषिक. 3 षटकारांसाठी 500चं पारितोषिक. मला वाटतं त्यांचे 3 षटकार या 1000 रुपये. आणि मुसाभाई यांच्याकडनं 1500, तसेच शंकर गुलवी यांच्याकडनं 500चं पारितोषिक मिळणार. पाहूया निंबवली संघाचा कर्णधार जीत सनी. कोणाकडनं पारितोषिकांचा पाऊस पडताना दिसतोय मनोहर गुलवी यांच्यावर. आता पुन्हा एकदा पारितोषिक हे वाढवण्यात आलेलं आहे. ईश्वर सोंग्या पाटील आमचे परम मित्र धामणगाव यांच्याकडनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. ज्ञानेश्वर दादा तुमचा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ज्ञानेश्वर दादा, आपण किती संतापामध्ये असले तरी आम्ही तुमचे परम मित्र आहे आणि तुमचे प्रत्येक शब्दही आमच्यासाठी सन्मानपूर्वकच असतील. आणि ज्ञानेश्वर दादा यांच्याकडनं या कॉमेंट्रीसाठी 251 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. कॉमेंटेटर विशाल तारे यांच्यासाठी धन्यवाद. आणि सचिन माली यांच्याकडनं 101चं पारितोषिक आलं होतं.
मागच्या सामन्यामध्ये आता पुन्हा एकदा सचिन माली पुन्हा एकदा सज्ज फोन पे साठी. गोलंदाजीसाठी उमेश आणि सामना करताना दिसतोय सनी देवलचं डुप्लिकेट कार्बन कॉपी मनोहर गुलवी यांच्या स्वरूपामध्ये पाहतोय. डोक्याला पट्टी, हातामध्ये बॅट आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या जवळ, पण एका धावेवर त्यांना समाधान मानावं लागेल. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहताना आमचे गावचे सुपुत्र आई वज्रेश्वरी निंबवली 40+चे खेळाडू मनोहर बबन गुलवी, अनंता मोतीराम गुलवी यांच्याकडनं आमच्या या स्पर्धेसाठी आणि आई वज्रेश्वरी संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद मनोहर दादा, आनंद दादा, तुमचं हे सपोर्ट, तुमचं हे पाठबळ आमच्यासाठी हे अविस्मरणीय असेल. हा 2026चा शेवटचा दौरा, दमन दौरा, आणि अनिलने बॅट आता खोललेली आहे. पाहतोय धावता धावता छातीमध्ये जाण्याची फार शक्यता दिसताना अनिल आपल्याला धावून चालणार नाहीये, तर आपल्याला खेळाडूंना धावावं लागेल. मनोहर तरे, आई वज्रेश्वरी, नरेश तरे यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा, तसेच आमच्या संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याने पाहताय ते लगातार 3 सामन्यामध्ये पकड, 2 सामने विजय, आणि सनी देवल ठरलाय गावदेवी पुंडाची डोकेदुखी स्वतः डोक्याला पट्टी बांधून. अरे चांगली कॉमेंट्री. अनिल बॅट खोलताना, परंतु काही जमलेलं नाही आहे चेंडूवर. एका धावावर त्याला समाधान मानावं लागतंय. अनिलने आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केला आणि 2 धावा दिल्यात या संघाला मिळून. पाहूया पुढे काय करतोय तो अनिल. अनिलसाठी सुवर्ण संधी. मला वाटतं जर अनिल तुम्ही जर या संघासाठी काय करून दाखवत नाहीये, तर तुम्हाला, मला तरी वाटतं, बॅटिंग मिळणं अशक्य दिसतंय. आणि मनोहर गुलवी पंचांकडे दाद मागताना दिसत आहेत. आई वज्रेश्वरी संघाचे कट्टर समर्थक नरेश गुलवी यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसं आई वज्रेश्वरी संघाचे पाठबळ वाढताना दिसत आहेत. मला वाटतं पुंडा संघ थोडा थंडगार पडताना दिसतो या दमन दौऱ्यावर. आणि मनोहर गुलवी यांनी चांगलीच कट केलेली आहे. या चेंडूवर त्यांना फक्त मिळणार 1 धाव. आणि दुसऱ्या धाव्यासाठी सज्ज, आणि स्वतःला दुसरी धाव सुद्धा पूर्ण, आणि तिसऱ्या धाव घेताना स्वतः कर्णधार धावचीत होताना दिसतोय. पाहूया पुढचा बॅटर कोण असणार. मला जायला लागेल का रे. मनोहर गुलवी तंबूचा रस्ता पकडताना आणि त्याची जागा भरून काढताना प्रभाकर गुलवी हा ज्या दिवशी चमकेल त्या दिवशी मॅच सुद्धा चमकवेल आणि गावाला सुद्धा चमकवेल असा प्रभाकर आपल्या आई वज्रेश्वरी संघासाठी नेहमीच एक संकट मोचकाचं कामगिरी करताना दिसतोय. तो प्रत्येक वेळी संघासाठी खेळताना दिसतोय. एका पायामध्ये थोडासा प्रॉब्लेम, अपंगत्व थोडं काल असताना सुद्धा तो संघासाठी खेळतोय. गोलंदाजीसाठी कोण? योगेश. योगेशचं नाव मी आतापर्यंत 3 ते 4 वेळा घेतलं या टुर्नामेंटमध्ये. अजून त्यांना काही चमकदार कामगिरी करताना बघितलं नाही, पण 2026 40+ क्रिकेट असोसिएशनमध्ये ते टॉपवरचे गेंदबाज बॉलर राहिलेले आहेत. आतापर्यंत त्याने 35 विकेट बली घेतलेले आहेत. संघाची
धुरा त्यांच्या खांद्यावर आणि मला वाटतं 40चा पराक्रम करतोय का पाहूया. आणि प्रभाकरने बॅट खोललेली आहे आणि एकच धाव मिळेल. आणि अनिल गुलवी मैदानाच्या खेळपट्टीच्या मैदानात उभा राहतोय, पाहतोय विकेट घेतोय का, परंतु आपला विकेट कोणी घेतलेला नाही. अनिल तुम्ही बॅट खोलण्याची संधी मिळाली आहे अनिल तुम्हाला. टॉपर बल्लेबाज हो सकता है इस टॉपर गेंदबाज को ठोक दे तो उठाने की कोशिश किया था, निगाहें आसमान में. संघाची धाव संख्या होत आहे ती 1-8. दुसरं षटक चालू. योगेश जिंकण्यासाठी 27 धावांचं लक्ष्य. चांगलाच टोलवण्याचा प्रयत्न. पंच पाहूया काय करतायत. अनिलला पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकला उभं राहावं लागेल. आपला विकेट घेण्यात त्यांना इंटरेस्ट नाहीये, पण तुम्ही फलंदाजी करण्यामध्ये इंटरेस्ट दाखवतायत. पाहूया योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. तिसरा चेंडू हाताळताना प्रभाकर हलूच एक कट केलेली आहे लेग साईडच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण झालेलीच आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहूया विकेट जाण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे. अनिल मला वाटतं अनिल तुम्हाला 4 षटक खेळण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत ते गावदेवी पुंडा संघ. तुमच्यावर ते हातबल झालेले दिसत आहेत. चांगला टोलवलेला चेंडू, पण या चेंडूवर फक्त एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे अनिलला आपली विकेट गमवावी लागेल. आता यश आला इथे पुंडा संघाला. पाहूया निलेश एक अष्टपैलू असा खेळाडू. संघासाठी बॉलिंग, संघासाठी चांगले क्षेत्ररक्षण, संघासाठी चांगली फलंदाजी. निलेश याने पहिल्या मॅच मध्ये एक उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली होती. निलेश गुलवी 2 विकेट. समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होती ती 11. दुसरं षटक चालूच. 13 चेंडू 16 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे आणि टोटल लक्ष्य 27 धावांचं जिंकण्यासाठी 27. आता आपल्याला जिंकण्यासाठी पाहिजेत फक्त 16 चेंडूत. 13 चेंडू 16. निलेश आणि एक खणखणीत चौकार, दमदार चौकार, असरदार 4. निलेशसाठी लागोपाठ जर 3 चौकार जर ठोकतायत तर त्यांना देवादादा यांच्याकडनं 500चं पारितोषिक. अनिलने एक चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही यश आलेलं नाहीये त्यांना. आतापर्यंत या 2026 पूर्ण या दौऱ्यामध्ये, पूर्ण या टुर्नामेंटमध्ये, या पूर्ण या वर्षामध्ये अनिलला एकही षटकार मारताना आम्ही पाहिला नाहीये. परंतु गोलंदाजी या एक संघाचा एक जबाबदार गोलंदाज म्हणून त्याने भूमिका पार पडली. निलेश पुन्हा एकदा तो शॉट खेळतोय आणि जातोय सीमा पार. चौकार, करकरार चौकार. प्रभाकर गुलवी यांच्या बॅटने प्रभाकरने आतापर्यंत संघासाठी 6 धावा केलेल्या आहेत आणि निलेशने पहिल्या चेंडूवर एक चौकार खेचला होता. गोलंदाज कोण आहे? गोलंदाजाचं नाव काय? दिनेश. नावापुरती राहिलंय फक्त या संघामध्ये गावदेवी संघाचं अस्तित्व आणि त्रिपला चित करून टाकलेलं आहे. प्रभाकरला मागे फिरावं लागेल. उचलून काढतायत तिथले खेळाडू प्रभाकरला खेळपट्टीतून.
जिंकण्यासाठी 8 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. निंबवली संघाला लगातार तिसऱ्या विजयासाठी फक्त 8 धावा फक्त दूर दिसतोय आणि त्या पूर्ण करण्यासाठी संजय आपली धुरा आपल्या खांद्यावर घेताना दिसतोय. प्रभाकरला मागे फिरावं लागेल. प्रभाकर आपली कामगिरी नेहमीच आई वज्रेश्वरी संघासाठी एक निर्णायक ठरलेली आहे. जर तुम्ही लय मध्ये तर बॅट्समन जातोय संजय तरे TARE आणि कॉमेंट्री करतो TARE. स्पेलिंग इज सेम बट मिनिंग्स आर व्हेरी डिफरंट. तरे अँड तारे. निंबवली संघाचे कट्टर समर्थक रवींद्र घुलवी आपल्या संघाचे मनोधैर्य वाढवताना आणि खरोखर रवींद्रने त्या संजयच्या कानामध्ये काहीतरी सांगून पाठवलं आणि संजयने त्याच पद्धतीने तो चोख प्रत्युत्तर देऊन एक खणखणी षटकार खेचलाय. जिंकण्यासाठी फक्त केवळ आणि केवळ 2 धावांची आवश्यकता. हा सामना पूर्ण करण्यासाठी फक्त एक औपचारिकता म्हणून 2 धावांची आवश्यकता. धन्यवाद. आपण या कॉमेंट्रीमध्ये माझा आवाज ऐकतायत. आपलं प्रेम आणि आपला भरभरून वर्षा शुभेच्छांचा खूप आमच्यासाठी मोलाचं ठरेल. पुढच्या मॅचसाठी कॉमेंट्री करणार आपले पवार दादा आपल्याला उपस्थित राहायचं आहे. पवार दादा आपण एक पीस कमी खा पण पटकन आपल्याला इथे पोहोचायचं आहे. आपल्याला दुसऱ्याच्या पण पोटावर लक्ष ठेवायचं आहे. मी सांगू शकतो माझ्या गावाला की आम्ही पण 3 जिंकलोय. या वर्षी दमन दौरा 40+ विजेता अंतिम विजेता निंबवली संघ झाला आहे. दुसरा संघ त्याच पायदानावर दिसतोय. आमच्या संघाचे सनी देवल डोके माथे पे पट्टी खरोखर डोके दुखी ठरली आहे ती पुंडा संघाची. जीत पिक्चर निंबवली संघाचा राधेश्याम उर्फ अनिल उर्फ राधेश्याम. राधेश्याम ये किशन कन्हैया का दूसरा नाम है. मला वाटतं या सामन्यामध्ये एक औपचारिकता उरलेली आहे. फक्त 2 धावा पाहिजे विजयासाठी आणि सलग तिसऱ्या विजयाची वाटचालीकडे आपला प्रवास दिसतोय तो निंबवली संघाचा. मला अभिमान वाटेल की लगातार 3 विजय पटकावताना निंबवली संघ सर्वांनी खूपच सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण आणि सर्वात मोठी गोष्ट मनोधैर्य वाढवण्यासाठी आमचे प्रवीण दादा दिनूदादा मुसाबाई देवादादा हे सर्व उपलब्ध आहेत. आणि या फटक्यानं मला वाटतं निलेश ज्या फटक्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते जर हा षटकार झाला तर आपल्या पण प्रतिमेवरती कालिमा फासण्यात येईल. निलेश गुलवी हा आपल्याला क्रिकेटचा सन्मान करायचा. आपण एका धावासाठी आपण अजूनपर्यंत अपराजित आहे. आपल्याला क्रिकेटचा सन्मान करायला हवा आहे. निलेश गुलवी आपल्याला कट करून का घेईना. हो नो बॉल आणि अशा अवांतर धावाने निंबवली संघ लगातार तिसऱ्यांदा विजय होतोय. धन्यवाद. आणि या आता झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार
अनिल गुलवी, मी पहिलेच बोललेलो होतो की राधे श्याम किशन कन्हैया का दूसरा नाम आणि या सामन्याचा सामनावीर अनिल गुलवी. अभिनंदन. या 2026 मध्ये आपण प्रथमच सामनावीर पुरस्कार घेताना मला आनंद होईल. अनिल गुलवी, काय वाटतं आपल्याला? या वर्षाचा पहिलाच आपला मॅन ऑफ द मॅच. खूप छान होतं. धन्यवाद. कॅमेरामन, आई वज्रेश्वरी संघाचा एक हुकमाचा एका अनिल गुलवी हा ठरलाय या सामन्याचा सामनावीर पुरस्कार विजेता. धन्यवाद अनिल. बेस्ट ऑफ लक पुढच्या सामन्यांसाठी. आणि कॉमेंट्री बॉक्सचा ताबा घेताना आमचे पवार साहेब